हाय गाइस, कैसे हो आप सब लोग। एंड गाइस, इट इज द टाइम ऑफ द ईयर जब मोदक बनेंगे, डेकोरेशन होगा, नाच गाने होंगे और बप्पा आएंगे। यस, बप्पा आएंगे। यस गाइस, बप्पा आ रहे हैं एंड आई एम वेरी एक्साइटेड। बहुत सारे काम करने हैं, डेकोरेशन करना है, सब करना है। बट जैसे कि हमारे बप्पा आ रहे हैं तो हम आज व्लॉग मराठी में बनाएंगे गाइस। येस, हा खास व्लॉग मराठीतून आपल्या सगळ्यांसाठी। आणि आज आपल्याला भरपूर कामं करायची आहेत. ॲक्च्युली अनंत चतुर्दशी संपून खूप दिवस झालेत, बट मी खूप जास्त आळशी आहे आणि ब्लॉग टाकायचा विसरले. सो हा जेव्हा पण ब्लॉग येईल तेव्हा सुद्धा इट्स ओके, तुम्ही वाईब करा. गणपती बाप्पा आपल्याला आहे तसं समजून, ठीक आहे, ओके ना. तर गणपतीचं डेकोरेशन करायचं म्हणलं सगळ्यात पहिल्यांदा सामान पाहिजे आणि हे आपण निघालो सामान आणायला पेन स्टोअरमध्ये. आणि ही सगळी गर्दी बघून माझं थोबाड हे वाकडं होताना दिसते तुम्हाला. आणि एवढी सुंदर सुंदर फुलं बघितल्यानंतर मला वाटलं सगळी घ्यावी, पण आपल्या खिशात पैसे नव्हते. एवढ्या गर्दीतनं वाट काढत काहीतरी सामान घेतलं शेवटी मी. आमच्या आईची काय शॉपिंगच संपन्न झाल्या बाई. आमच्या आईची फायनली शॉपिंग झाली आणि आम्ही घरी आलोय. खूप गर्दी होती बाजारात, त्यामुळे मी पटकन काय काय घेतलंय माझ्या गणपतीच्या डेकोरेशनसाठी ते दाखवते. एक तर ही अशी फोम शीट घेतली आहे ज्याच्यावर मी गणपतीचं आणि मागचं हे बॅकग्राऊंड करणार आहे मी. आणि हे 2 कलर घेतलेत त्याच्यावर लावायला त्या फोम शीटवर. आणि हे 2 लॅम्प आहेत, हे क्यूटचे, मला बाजूला ठेवायचे. क्यूट आहे ना. हे 2 लॅम्प घेतलेत मी असे. आणि हे असे पॉपीज घेतलेत त्याच्यामध्ये खोवायला असं डेकोरेशन करायला. आणि ही अशी फुलं घेतलीत, वेगवेगळ्या कलरची घेतलीत, खूप छान होती. आणि ही एकदम रिअलिस्टिक आहेत. पण आता वेळ नाहीये, आता खूप गडबडीत आहे मी. आणि आता मला रंगवायचं आहे ते काळ्या कलरने. सो लेट्स गो. कशी तशी थकून आलेली मी आईस्क्रीम घेऊन कामाला बसले. चिवळ्या आला आईस्क्रीम बघून. चिवळ्याला म्हणलं, ताप तुला देत नाही मी आईस्क्रीम, ये खांद्या गपचूप आणि मला काम करू दे. आणि मी माझं काम चालू ठेवलं. फायनली एवढ्या सगळ्या पसारानंतर हे रंगवून झालेलं आहे. आणि मी काय करणार आहे याचा कन्सेप्ट तुम्हाला सांगते. ओशे, सगळ्या तोंडाला घेतलाय मी काय करणार आहे ना त्याचा कन्सेप्ट मी तुम्हाला नंतर सांगते. आता जी रूम आहे ना ती प्रचंड खराब केली आहे मी. ती मला साफ करायला पाहिजे, नाहीतर मला आई येऊन मारे. आणि ॲक्च्युली मला इथे ह्या साईडला गणपती बसवायचा आहे. आणि आपण हा आपला गणपती आहे छोटूसा क्यूटसा. आणि आज हरतालिका सुद्धा आहे, त्याची पूजा सुद्धा करायची आहे. आणि गणपती सुद्धा आणायला जायचं आहे आम्हाला लवकर, कारण कौतिशाला खूप गर्दी असते गणपती आणायला कुंभारवाड्यात. सो मी आत्ता हरतालिकेला जाणार आहे. पहिला हरतालिकेची पूजा करणार आहे आणि मग नंतर गणपती आणायला जाणार आहे. ॲक्च्युली घरात एक मेन गणपती आहे आणि तिथे खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आमच्या घरातल्यांनी. पण दरवर्षी आमचा हा छोटूसा गणपती मी आणलेला, मला आवडलेला म्हणून. सो आम्ही त्याची अशी दरवर्षी छान पूजा करतो. ओके. आणि ॲज युजल माझा होता खूप जास्त घाणेरडा आणि आपल्याला बाहेर जायचं आहे गणपती आणायला. सो मग ही आम्ही छानशी हरतालिकेची पूजा केली. ए, तुला पाहिजे का? पाहिजे पाहिजे द्या मग. सगळे हावरट कुठचे सगळे दोन लेक नुसती हावरट आहे ताई, नुसती हावरट आहे. तर बघ त्याचं तोंड बघ कसं लगेच झालंय. तर बघ तुझ्या लेकीचं पण तोंड कसं झालंय. ही बघ, ही पण तोंड पडायला लागल्या कशी दुधासाठी. आणि मग पूजेचा प्रसाद मीच फराळास केला एकटीनं. आणि गोड गोड प्रसाद खाऊन मस्त आपण गणपती आणायला गेलेलो. आणि ही कुंभारवाड्यातली सगळ्यांची गर्दी गणपती बाप्पांना घरी नेण्यासाठी.
बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उजव्या हाताने. हा. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चला. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे आत्ता 6:30 वाजलेत आणि मी उठली आत्ता. रात्री इतकी जास्त थकलेले माझा चेहरा मलाच बघत होता, मी झोपून गेलेले. आणि आता आपल्या गणपतीची डेकोरेशन राहिली आहे, जी मेन आहे माझ्या छोटूशा गणपतीची डेकोरेशन राहिली आहे. आणि आज गणपती पण येणार आहेत, सो त्याची पण तयारी करायची आणि मोदक खायला भेटणार आहेत. सो पटापट आवरा, पटापट आवरायचं आहे. आय मीन मला आवरायचं आहे, तुम्ही नाही आवरा. तुम्ही पण आवरला असेल, तुमचं पण काही काही डेकोरेशन जर केलं असेल तुम्ही, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला पाठवू शकता तुमच्या डेकोरेशनचे फोटो. मी इंस्टाग्रामची आय डी ही माझी इंस्टाग्रामची आय डी आहे. तर तुमचं पण डेकोरेशन मला पाठवा. सो चला आता आपण आवरूया. परी हूँ मैं. चला. परीचा परा. माझ्या नशिबाचं. आई कशी आहे? पेटी वाजवायला बसायचं दोघांनी. तर अशा पद्धतीने आमचं डेकोरेशन झालेलं आहे. इकडे एक बाई तोंडा. अशा पद्धतीने आणि गरुला सांगितलंय गाणं म्हणायचंय. तू गाणं बंद. पेटी वाजवायची दोघांनी, गाणं म्हणायचं. अजिबात झुलं मारायचं नाही आता 10 दिवस. काय तर अशा पद्धतीने गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आता मजा चालू होणार आहे. कोण किती किती मोदक खाणार आहे त्यांनी सगळ्यांनी कमेंट करायची की तुम्ही किती किती मोदक खाल्लेत. ओके. आणि आता फुल मजा होणार आहे. ठीक आहे, गणपती बाप्पा येणार, मग आपण सगळीकडं फिरणार, सगळं 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 होणार. पण ते बघण्यासाठी यू हॅव टू स्टे ट्यून अँड वॉच माय ब्लॉग पार्ट 2. सो पुढच्या ब्लॉगमध्ये मिळत तोपर्यंत बाय बाय.